मी पंकज वसंत जोरवेकर, राहणार सातारा. काही दिवसांपूर्वी मला अचानकच पोटदुखी चालू झाली, काही उलट्या चालू झाल्या. मग त्यानंतर वाढत गेल्या. परत त्या पोटदुखी वाढतच गेली, ती काही कमी होत नव्हती. त्यानंतर मी जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन औषध घेतले, तात्पुरते बरे वाटले. परत नंतर ते इंजेक्शन घेतलं, तात्पुरतं बरं वाटलं. नंतर परत रात्री उशिरापर्यंत खूपच त्रास व्हायला लागला. मग परत दवाखान्यात जाऊन औषध घेतले, तात्पुरते बरे वाटले तेव्हा. पण नंतर खूपच त्रास व्हायला लागल्यानंतर आम्ही तिथले एक जवळपास दवाखाना आहे तिथे ॲडमिट झालो. तेव्हा मग तिथे सोनोग्राफी केल्यावर असे लक्षात आले की किडनीचा त्रास आहे आणि पोटात फार दुखत आहे आणि अपेंडिक्सचा पण खूप त्रास होत होता. मग मी तात्पुरतं तिथे ॲडमिट झालो. 2 दिवस तिथे ट्रीटमेंट घेतली, पण ती काय ट्रीटमेंट समाधानपूर्वक नव्हती. त्रास कमी होत नव्हता, दिवसेंदिवस वाढतच चालला होता, इन्फेक्शन वाढतच गेलं. मग मी त्यानंतर तिथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे परत शिफ्ट झालो. तिथे आम्हाला अत्यंत चांगले डॉक्टर्स भेटले, डॉक्टर जानकर. तिथं त्यांनी मग ट्रीटमेंट चालू केली. वेळोवेळी त्यांनी काळजी घेतली, वेळोवेळी सगळे टेस्ट करून नंतर त्याचे ऑपरेशन केले. त्यानंतर मला खूपच फरक पडला. नंतर तब्येतीत सुधारणा होत गेली.